नमस्कार मित्रांनो. अक्षता डेली ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर तुम्हाला आज वाटत असेल की मी आज कसं काय सकाळ सकाळ शूट करते. तर आज मला रविवार आहे, तर सुट्टी आहे. त्यामुळे मला जाऊ दे, सकाळी पण आपण काहीतरी थोडं शूट करूया. आणि तसेच आज महाशिवरात्रीसुद्धा आहे. महाशिवरात्री असल्यामुळे आज बहुतेकांचा उपवासच असतो. तर मी आज ठरवलं की आपण आज साबुदाणा वडा बनवूया. तर मी साबुदाणा वड्याची तयारी करत आहे. मग मी सकाळी लवकर उठले आणि एका गॅसवर चहा ठेवलेली आहे. चहा छान उकळत आहे आणि साबुदाणा वड्यासाठी येथे बाजूला मी बटाटे उकडत ठेवलेले आहेत. त्यामुळे लवकर पटापट आटपायचं आहे मला. ह्या एका टोपामध्ये मी साबुदाणे भिजत घातले होते रात्री. तर सकाळी बघितले अजिबात पाणी नाही आणि साबुदाणे छान भिजलेले आहेत. ते बघा लहान मोठे झालेले आहेत. गंमत काय झाली की माझ्याकडे हे थोडे मोठे साईजचे साबुदाणे होते, पण काय झालं की ते कमी होते. त्यामुळे मी दुसरे मागवले ऑनलाईन, तर ते खूपच छोटे आले. तर काय करणार आता, होते ते मी गप्प भिजत घातले. त्यानंतर माझे कपडे वगैरे सर्व पाणी भरणं वगैरे आवरलं होतं. पण हे एक तांब्याचा हंडा मला घासायचा होता. त्यामध्ये मी पिण्याचं पाणी भरून ठेवते. तांब्याचा हंडा का, तर आमच्याकडे वॉटर प्युरिफायर आहेच, पण आम्हाला तांब्यातील हंड्यातील पाणी पिण्याची सवय आहे. इथेच नाही, जरी आम्ही गावी गेलो तरी आमच्याकडे सर्व जी भांडी आहेत ती आमची तांब्याचीच भांडी आहेत. तेवढे आम्ही भांडी सर्व घासून वगैरे भरून पाणी भरतो. तर इथे फक्त मी एकच ठेवलेलं आहे, कारण ऑलरेडी मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघेही दिवसभर कामावर असतो. फक्त सकाळी एक एक बॉटल भरून पाणी नेतो तेवढंच. त्यानंतर घरात फक्त युवान आणि आई असते. त्यानंतर आम्ही जेव्हा रात्री येऊ तेव्हाच तर आम्हाला हा एक हंडा पुरेसा होऊन जातो. जरी थोडं संपलं वगैरे तर मी पुन्हा त्यामध्ये पाणी भरून ठेवते. पण मग ह्या हंड्याला मी एक दिवस आड करून मात्र घासते आणि छान असं स्वच्छ भरून ठेवते. तर एक दिवस आड करून का, तर मी सांगितलं की मी कामाला जाते आणि मी एका शाळेमध्ये संगणक शिक्षिका आहे. तर त्यामुळे माझं कसं होतं, सकाळी उठून पाणी भरणं, कपड्यांचं आवरणं, डब्बा बनवणं, यातच माझा टाईम जातो. तर मग मला ह्यासाठी बोलतात ना, एक एक मिनटं महत्त्वाचं आहे असं झालेलं आहे. त्यामुळे मला रोज असं करायला भेटत नाही. जास्त करून रविवारीच माझं सकाळचं होतं हे घासून, आणि बाकी टाईम मी एक दिवस आड करून ते संध्याकाळी म्हणजे रात्रीच घासते. कारण मला सकाळी माझी घाई गडबड होते सगळी, त्यामुळे मला ते घासायला जमत नाही. तर मग ते घासून वगैरे स्वच्छ करून छान असं वॉटर प्युरिफायरचं जे आहे त्याने मी भरून ठेवते. दुसरी गोष्ट म्हणजे काय, की आपल्या बाई माणसांचं माहिती आहे, सकाळी आवरा मग ते कामावर जा. आणि त्यामध्ये माझा प्रवास हा विरार ते बोरवली असा आहे. त्यामुळे तुम्हाला माहितीच आहे, जर आपल्याला 12:30 किंवा 9-10 असं कामावर जायचं तर आपल्याला 1-1.5 तास अगोदरच निघावं लागतं घरातून. आणि येण्यासाठी सुद्धा तेवढंच परत टाईम घालवावा लागतो प्रवासासाठी. त्यामुळे मग थोडे दमछाक होतेच. त्यामुळे मग असं रोजचं हे असं रुटीन होऊन जात नाही. पण जेव्हा जेव्हा मला सुट्टी असते किंवा रविवार असतो तेव्हा मात्र मी सकाळीच घासते. तर तेच मग आज रविवार असल्यामुळे छान असं घासून घेतलं आणि पाणी निथळवण्यासाठी मी त्याला उपडी ठेवून घेतलं. त्यानंतर मग पाणी निथळवून झालं आणि मग मी वॉटर प्युरिफायरने आमचा एक तो हंडा भरून घेतलेला आहे. तुम्ही बोलत असाल हा महाशिवरात्रीचा ब्लॉग आहे, तर तुम्ही एवढं लेट का टाकलं आहे? तर कारण तेच आहे, तुम्हाला सांगतेच की रोज हेच सकाळी उठा, कामावर जा आणि सगळं हे करा, मध्ये सुट्टी नाही काही नाही. एक दिवस रविवारी सुट्टी होती, तर घरात माझी बहीण आली होती, मग त्यामध्येच टाईम गेलं सगळं आणि मला काय करायला भेटलं नाही एडिटिंग वगैरे. आणि मध्ये एक गुरुवारी 19 फेब्रुवारीला सुट्टी होती, पण त्या दिवशी शिवजयंती असल्यामुळे आमच्या सोसायटीमध्ये खाली कार्यक्रम होते, पालखी मिरवणूक सगळं होतं. त्याचेसुद्धा मी व्हिडिओज बनवलेले आहेत, त्यासुद्धा मी ह्या व्लॉगनंतर लवकरच टाकेन. छान अशा पालखीचे व्हिडिओ आहेत. तसेच गडकिल्ल्याचं छान प्रदर्शन केलं होतं त्याचे व्हिडिओज आहेत. आणि मी शाळेत जाते तिथेसुद्धा मुलांनी गड बनवलेले आहेत, त्याचेसुद्धा मी फोटो आणि व्हिडिओज काढलेले आहेत. ते सुद्धा तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. तर मग सकाळच्या चहापासून आपली सुरुवात झालेली आहे. छान असा चहा घेतला आणि एका गॅसवर पुन्हा साबुदाण्याच्या वड्याची तयारी चालू आहे, तुम्हाला माहीतच आहे.
तर त्यासाठी मी शेंगदाणे छान असे खरपूस भाजून घेते. शेंगदाणे छान असे खरपूस भाजून झाले आणि मग ते थंड होण्यासाठी मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत. मग थंड झाल्यानंतर त्याच्या साळा काढून घेईन. तसेच दुसरीकडे मी जोपर्यंत हांडा वगैरे घासून वरून ठेवते तोपर्यंत जे बटाटे आपण उकडली होती तीसुद्धा उकडून झालेली होती. त्यांना पण मी एका चाळणीत बाजूला काढून थंड करायला ठेवली आहे. आणि मग एका मोठ्या परातीमध्ये मी साबुदाणे काढून घेतले आणि त्यांना थोडं काय बोलतात थोडं जरा बारीक करून घेतलं, जरा चिकट, कारण ते अख्खे असले तर म्हणजे ते बाहेर फुटतात वगैरे निघतात. त्यामुळे मग मी त्यांना थोडं स्मॅश करून घेतलं म्हणजे बाइंडिंगसुद्धा छान येते. त्यानंतर त्यामध्ये मी मिरची टाकली, पावडर बनवली, परत जिरा टाकला आणि जे शेंगदाणे मी भाजून घेतले होते त्याचे हाय कर फ्लँकीज डे. आता हे बघा, सकाळी मग युवान उठला आणि उठल्यावर त्याला त्याची मम्मा पाहिजे असते. तो पहिले मला भेटतो. त्याला माहिती आहे त्याची मम्मा किचनमध्येच भेटते, त्यामुळे तो पहिल्यांदा किचनमध्येच उठून येतो लगेच. आणि मग त्याला घ्यायचं, थोडंसं प्रेम करायचं आणि मग तो किचनच्या वट्ट्यावर बसणार. त्याला विचारलं भूक लागली आहे का तुला? तो बोलला हो. तर मग त्याला चहा बिस्किट खायला दिलं. मग तो चहामध्ये असं बिस्किटं मिक्स करतो आणि मग चमच्याने खाऊन घेतो. आणि मग माझी पुढची तयारी चालू झाली. त्यामध्ये मी शेंगदाण्याचा कूट तसेच बटाटे सोलून तीसुद्धा स्मॅश करून टाकलेली आहे आणि चवीनुसार मीठ टाकून मी हे जे मिश्रण आहे ते छान असं मिक्स करून घेतलं आणि त्यांचे छोटे छोटे साबुदाण्याचे वडे तयार केले. त्यानंतर मला तळण्यासाठीचा व्हिडिओ करता आला नाही, कारण थोडी घाई झाली. मिस्टरांनासुद्धा कामावर जायचं होतं, तर मला ते तळतानाचे व्हिडिओ दाखवता आले नाही. मी फोटो टाकलेले आहेत. नंतर हे घरातलं एकूण सर्व काही आटोपल्यानंतर आम्ही आमच्या बिल्डिंगच्या इथे जवळच 10 मिनटं अंतरावर शंकराचं मंदिर आहे, तर आम्ही बोललो जाऊया तिथे पाया पडायला. आमचे बाजूवालेसुद्धा आले होते. आम्ही सोबतच निघालो आणि त्या केली घेतली, तसेच फुलंसुद्धा घेतली आम्ही तिथून. आणि तुम्हाला माहिती आहे महाशिवरात्रीचा दिवस असल्यामुळे त्याचीसुद्धा किंमत भरपूर महागच भेटतात. त्यानंतर आम्ही पिंडीजवळ आलो. पिंड खरंच खूप छान आहे. पितळेची पिंड तयार केलेली आहे इथे. ह्या लोकांनी छानच असा बाजूला आवार आहे बिल्डिंगच्या समोरचं. इकडे गार्डन आहे छोटंसं आणि तिथेच असं एक मंदिरसुद्धा बांधलेलं आहे. खरंच जाऊन मन असं प्रसन्न होतो. त्यामुळे आम्ही इथे लाईनीत उभे राहिलो होतो आणि मग आम्ही तिथे पूजा करून घेतली. इथे नंदीचीसुद्धा पूजा केली आणि शंकराच्या पिंडीचीसुद्धा पूजा केली. मन असं खरंच खूप छान प्रसन्न झालं. त्यानंतर मग आम्ही युवांचा वगैरे फोटो वगैरे काढले. आणि मी बघा इथे जी रांगोळी आहे तीसुद्धा खरंच खूप छान काढलेली आहे. मला खूपच आवडली ही रांगोळी. आता हे बाजूचं मुलानेच थोडं विस्कटलेलं आहे. त्यानंतर मग थोडेफार मी फोटोसुद्धा काढले. त्यातले काही फोटो मी अपलोड केलेले आहे तिथे पुढे. युवान कधी स्थिर नव्हतंच. आणि इकडे प्रसादीसाठी लाईन ठेवलेली आहे. तर प्रसादीसाठी साबुदाण्याची खिचडी आणि केला होता आणि तसेच चहासुद्धा होती. आम्हीसुद्धा तिथे चहा वगैरे प्यायलो, प्रसाद घेतली आणि छान वातावरण होतं. म्हणजे दुपार झाली होती पण ऊन नव्हतं आणि मस्त थंडगार हवा सुटली होती. त्यामुळे आम्ही पण सुद्धा तिथेच बसलो आणि युवांचा मित्र चैतन्य हे तिथे शंकराची गाणी लावलेली होती. तर हे दोघंसुद्धा त्यामध्ये नाचत होते. त्यांना मज्जा वाटत होती. म्हणजे चालू दे तुमचं, आम्ही छान बसून राहतो. आणि मग ह्यांनी छान असं एन्जॉय करून घेतलं. आम्हालासुद्धा खूप बरं वाटलं. आणि जी पुढची व्हिडिओ आहे शिवजयंतीची मी केलेली तीसुद्धा मी लवकरच अपलोड करेन. आणि मला ह्या व्हिडिओला कमेंट करून सांगा माझी जर काही चुकत असेल किंवा काही तुम्हाला कमी जास्त वाटत असेल तर मला नक्की सांगा. मी त्याच्यावर नक्कीच ती चूक सुधारण्याचा प्रयत्न करेन. आणि यापुढे तुम्हाला शिवजयंतीचे व्हिडिओ तर दिसणारच आहे, पण पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला आम्ही कोकणातले आहोत, तर कोकणात आता शिमगा जवळ आलेला आहे, पालखी सोहळा आहे.
तर मग पालखी सोहळ्यात आमची तीच तयारी आहे गावाला जाण्याची. तर तिथलेसुद्धा मी व्हिडिओ नक्की अपलोड करेन आणि आमच्या गाव दाखवेन, आमचं गावातलं घर दाखवेन आणि तिथे कसं सर्व चालतं ते सुद्धा मी दाखवेन. तुम्ही माझ्याकडे बोलत असाल की तू मुंबईचं तर काही करत नाही, मग गावचं कसं करणार? तर मुंबईचं काय होतं, मी इकडे कामावर येते त्यामुळे जमत नाही. पण गावाला गेल्यानंतर तुम्हाला माहीतच आहे घरातलेच कामं असतील तर मग ते होऊन जाईल. हाय, बाय कर बाय कर. फुलं बघ किती. तर माझ्या या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला माझ्या सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.